नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। महाराष्ट्र गोंदिया से अत्यधिक वृक्षारोपण से ऑक्सीजन की बढ़ोतरी संभव, जिलाधीश प्रजीत नायर। राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक नाबार्ड के माध्यम से पंत संस्था एग्रीकल्चर में निवेश का बड़ा महत्व, किसानों को कर्ज दिया जाता है। जिले में 321 सोसाइटी जिन्हें कंप्यूटरीकृत किया जा रहा। इस क्षेत्र में हर तरफ हरियाली। हमारे पूर्वजों ने पेड़ लगाए, एक पेड़ लगाने का संकल्प 20 वर्ष पूर्व था। पानी व जमीन पर लगे पेड़ों से हम श्वास ले रहे, पेड़ों का लाभ हमें ही मिलेगा। वृक्षारोपण की परंपरा गाँव को मिली, इसमें आगे ले जाकर अत्यधिक पौधों का रोपण करें, जिससे भविष्य में ऑक्सीजन की कमी नहीं होगी। उक्त आशय के विचार जिलाधीश प्रजीत नायर ने नाबार्ड, श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया व श्री महाकालेश्वर ट्रस्ट समिति इर्रे द्वारा मंदिर परिषद में आयोजित भव्य वृक्षारोपण कार्यक्रम में मार्गदर्शन करते हुए व्यक्त किए। कार्यक्रम की अध्यक्षता नाबार्ड जिला विकास प्रबंधक अविनाश लाड ने की, जबकि प्रमुख अतिथि के रूप में श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था के जिला सेंट्रल कोऑपरेटिव बैंक के प्रबंधक सुरेश चंद्र टेटे, समाज कल्याण विभाग के पूर्व कमिश्नर अनिल देशमुख, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आनंद मेश्राम, लीड डिस्ट्रिक्ट मैनेजर नरेंद्र मड़ावी, सरपंच देवानंद गढ़पायले, जीप सदस्य लक्ष्मी रवि तरोणे, पूर्व उप सरपंच रवि तरोणे, पर्यावरण विशेषज्ञ डॉक्टर सत्यप्रकाश मेहरा, ग्राम विकास अधिकारी आर जमाईवार व नरेश टकरेले आदि उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत अतिथियों के हस्ते वीर राजा चिमना बहादुर के तेल चित्र पर माल्यार्पण व दीप प्रज्वलन कर की गई। इस पश्चात राधाबाई बहेकार नर्सिंग स्कूल की छात्राओं ने स्वागत गीत व जय जगत गीत प्रस्तुत किया। डॉक्टर मेहरा ने अपने संबोधन में कहा कि हमने पृथ्वी के श्रृंगार को हटा दिया है, इस श्रृंगार को पुनः वापस लाने की ज़रूरत। नाबार्ड के एजीएम अविनाश लाड ने कहा कि एग्रीकल्चर को ध्यान में रखकर 2 जुलाई 1982 को नाबार्ड की स्थापना की गई। इसका 1992 में उमेद व माविम में रूपांतरण हुआ। रूरल क्षेत्र में ब्रिजों मार्गों का निर्माण नाबार्ड के माध्यम से बड़े पैमाने पर किया जा रहा। सेवा सहकारी सोसाइटी को लोन दिया जा रहा, जिससे किसानों को बड़ा लाभ मिल रहा। इस अवसर पर जिलाधीश प्रजीत नायर, बैंक के प्रबंधक टेटे, लाड देशमुख, मड़ावी बहेकार व अन्य अतिथियों के हस्ते पौधारोपण किया गया। कार्यक्रम में गुड्डा द्विवेदी, नरेंद्र बुजाड़े, बंडू वरखड़े, प्रधानाध्यापक दीनू ठाकुर, कुंभलकर वाड़े, अभियंता वंजारी, प्रवीण वरखड़े, हरिचंद ठकरेले, चुन्नीलाल नागपुरे, लक्ष्मण ब्राह्मणकर, रोहित फुलबांदे, धनवंता वरखड़े, महेश नकपुरे, सुखदेव वरखड़े, राधाबाई बहेकार नर्सिंग स्कूल गोंदिया, जमुनाबाई ठकरेले हाई स्कूल, जिला परिषद प्राथमिक शाला इर्री के विद्यार्थी व नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। संचालन विजय बहेकार ने किया व आभार ग्राम विकास अधिकारी आर जमाईवार ने माना। महाराष्ट्र गोंदिया सतीश पारदी की रिपोर्ट। दिवशी मी त्यांचा आस्थापनामध्ये असलेल्या सर्व जे नाबार्डचे कर्मचारी आहेत त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो। तसेच आपण जिथे आता गावामध्ये बसलेले आहेत, जर आपण समोर आपल्या आजूबाजूला बघितलं तर पूर्ण जे मला एक पण मोकळं जागा दिसत नाही, कारण की सगळीकडे असं झाड दिसतात। तसं जर टेक्निकली सांगितलं तर असं या ठिकाणी वृक्षारोपण नाही घेतलं पाहिजे, पण आपल्याला जे झाडं जे लाभलेलं आहेत त्याचं एकच कारण आहे की आपले जे पूर्वज होते त्यांनी कधी ना कधी त्याचा एक कलम कधीतरी लावलेला असेल। एक म्हण आहे की इंग्लिशमध्ये म्हणतात की, मराठीमध्ये याचा अनुवाद करतो की सर्वात चांगला वेळ एक झाड लावायचं जे आहे ते 20 वर्षापूर्वी होतं आणि दुसरा चांगला वेळ आज आहे, जेणेकरून आपल्या भविष्यासाठी जे लोक असेल त्यांना त्याचा लाभ घेता येईल। आज जगामध्ये सर्व विषयावरती त्याचा एक म्हणजे काय ना काय वाद चालू असतात, पाण्यावरती आहेत, जमिनीवरती आहेत, पण तुम्ही कुठेही तुम्हाला हे नाही दिसणार की जे आपण मोकळा श्वास जे घेतोय याच्यावर कुठेही असं त्याचा कमतरता आपल्याला भासत नाही। आणि याचं एक कारण आहे की
आपण आपल्या पूर्वजांनी जे केलेला वृक्षारोपण आहे त्याच्या कारणाने आपल्याला ऑक्सिजन, त्याच्यावर त्यांनी या दिवस निमित्त त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलं आणि विशेष करून याच्यामध्ये मुलांना बोलवलं, कारण की म्हणजे आजच्या दिवशी जे काय तुम्ही रोपं लावणार आहे त्याचं खरं जे उत्पन्न असेल किंवा याचा फायदा असेल ते तुम्हालाच होणार आहे. म्हणजे आपले जे लोक आहेत त्यांना त्याचा जास्त लाभ नाही भेटत, पण तुमच्यापैकी जे आहेत, कारण की हा जे परंपरा आहेत आपल्याकडे, तुमचा जी परंपरा, ह्या परंपरा जी आतापर्यंत जी या गावाला लाभलेला आहे ते आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत, ते तुम्ही सुद्धा पुढे याला नेला पाहिजे. हाच संदेश मी तुम्हाला या दिवशी देऊ इच्छितो आणि मला इथे बोलवलं याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. के लिए तत्पर रहेंगे अगर आपने इस प्रकार की प्रजातियां यहाँ लगाई तो. और जिस जगह आप बैठे हैं तो यहाँ का मैं अभी मिला नहीं हूं, इन सभी में अगर हरी शंकरी इनके पौधे यहाँ लगाने चाहिए जिससे कि इस जगह की असीम आपको वो मिल सके जो आगे हम बात कर रहे हैं कार्बन क्रेडिट्स की. तो जिला अधिकारी साहब यहाँ बैठे हैं और संस्था के जो बाहेकर साहब यहाँ पे हैं, सब मिलके, और आपका जो परिवार है इरी का और आप बच्चे लोग, आप चाहे तो इसको एक मॉडल बना सकते हैं कार्बन न्यूट्रलिटी के ऊपर. ये आगे आने वाले समय में बहुत आवश्यकता होगी. तो मेरा ये से आप इस मुहिम को स्थानीय स्तर पर लेके चलें और इसको विश्व स्तर पर एक मॉडल तैयार करें. माँ के नाम की आप बात कर रहे हैं, इस धरती माँ को याद करिए, अपने भावना को उससे जोड़िए और फिर अपने आप को उसमें बिल्कुल उतर के परिवार की तरह उस वृक्ष को, स्थानीय वृक्ष को, प्रजाति को यहाँ लगाएं कि किस तरह से कि अर्जुन का पेड़ हुआ, महुआ का पेड़ हुआ, बेल का पेड़ हुआ, मोलसरी या बकुल का पेड़ हुआ, कई ऐसे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश लाड सरांना बोलण्याच्या आधी आज अध्यक्षीय भाषण त्यांचे आहे. तर नाबार्ड वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम करत असते. आपण बचत गटाची योजना ऐकली असेल, बचत गट जी नाबार्डच्या माध्यमातून झालेली आहे. तर कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे आता फॉरवर्ड प्रोड्युसर कंपनी आहेत, ट्रायबल विभागामध्ये वेगवेगळे डेव्हलपमेंटचे कार्य आहेत. तर वेगवेगळ्या कार्यामध्ये नाबार्डच्या माध्यमातून काम करण्यात येतात. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून हा फाउंडेशन डे करण्यात येत आहे त्यांना विनंती करतो की आपण संक्षिप्त मार्गदर्शन करावं. आयलेम साहेब, अडसुळे साहेब, प्रशांतजी, तसेच सीओ DCCB सगळ्यांचं या मंचावर मी स्वागत करतो. तसेच माहिती आहे सो संसदाने आपल्या संसद तरी पार्लमेंटच्या 1982च्या अंतर्गत आपल्याला नाबार्डची स्थापना झाली होती. स्थापनाचा पण एक गरज असतो की RBI आणि गव्हर्नमेंटला वाटलं की त्या काळात आपलं जे शेतकऱ्यांसाठी म्हणा की रूरल डेव्हलपमेंटसाठी एक उच्च संस्था पाहिजे जी त्यांचा पूर्ण फोकस या दोन क्षेत्रात असलं पाहिजे, ऍग्रिकल्चर आणि रूरल, हे आपले बॅकबोन आहे. म्हणून नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 ला झाली होती. आणि मी जस्ट सांगतो की त्या जर्नीचा आम्ही स्टार्ट केलं 82 पासून आणि आता 2025 मध्ये याच्या अंतर्गत आपले आता आपण पाहतो जिल्ह्यामध्ये आपले जे माविम आणि उमेद जे हे दोन संघटना आहेत हे त्याचं जे रूपांतर आहे. आणि नंतर आम्ही तो सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला केला हँडवर्क आणि तो खरंच एक चांगला प्रकल्प होता आणि याचे आपल्याला पडसाद जे आहेत पूर्ण जिल्हाभर आपल्याला किंवा महाराष्ट्र दिसून येतो. दुसरा FPOs हा एक दुसरा एक कन्सेप्ट आहे जो आपण 2013 मध्ये आणला होता. त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की आपल्या जो रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे रोड, ब्रिजेस आणि इरिगेशन जे प्रोजेक्ट असतात, नाबार्डचा महत्त्वपूर्ण योगदान असतो इन असोसिएशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट आणि नाबार्ड दोन्ही मिळून आपल्या जिल्ह्याला या देशामध्ये जे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये कसं फॅसिलिटेशन व्हावं यासाठी काम करत असतो.